प्राणी पक्ष्यांना माणसाचा लळा लागला की खरं तर ते माणसासारखे वागू लागतात असं आपण बघतो ऐकतो। मात्र शहापुरात खरंच असा कावळा आढळलेला आहे। तुम्ही कावळ्याला कधी बोलताना पाहिलंय का? पहा हा कावळा। हा आहे बोलका कावळा। मुकळींच्या कावळ्याचा भलताच तोरा। बाबा कुठे? बाबा आई बाबा। काल्या बोलतो मराठी भाषा। असू दे येऊ दे आमचे बा ये गा। अरे असू दे ना तो बघ ते आम्ही घेऊन चाललो ना। ए बाय इकडे ना। बघितलं कसा चुरू चुरू बोलतोय। म्हणूनच हा काल्या सगळ्यांचा खास आहे। भाषेमुळे माणूस संवाद साधतो। बोलणारा पोपट आपण पाहिला असेलच, पण बोलणारा कावळा मात्र पहिल्यांदाच पाहिला असेल। हा काल्या फक्त बोलतच नाही तर नकला पण करतो। आपण खोकतो अगदी तसाच खोकून दाखवतो। त्याला दूषणं दिली तर तोही लगेच उत्तर देतो। बाबा कुठे? बाबा बाबा कुठे? बाबा आई बाबा पाहुण्या गेल्या। शहापूर तालुक्यातल्या गारगावामध्ये मंगल्या मुकणे यांच्या मुलांना 3 वर्षांपूर्वी हा कावळा सापडला। त्यांनी मायेनं त्याची काळजी घेतली आणि त्यानंतर या कुटुंबाचा त्याला लळाच लागला। तेव्हापासून कावळा त्यांच्या घरातच राहू लागला, त्यांच्या सोबतच खाऊ पिऊ लागला। कुटुंबातले सदस्यच नाही तर त्यांच्या कोंबड्या आणि कुत्र्यांना सुद्धा तो हवा हवासा वाटतो। तो फार बारका होता, म्हणजे एखाद महिना झाला असेल तेवढ्यात पडलेला झाडाखाली भेटला, मग तो आणला आम्ही मग ठेवला। तो झाला थोडा मोठा झाला, मग हिंडायला लागला। मग बोलतो ना, काय करता, कुठे चालले, हट असं आई बाबा ताई आणि सगळ्यांना आवाज देतो। परतू बाबू। मग कधीपासून बोलायला लागला तो? आताच बोलायला लागलाय। मग म्हणजे तुमच्या प्रमाणे तो बोलतो का? आपल्यासारखाच कावळा बोलू लागताच सगळ्यांनाच नवल वाटू लागलं। आता तर तो येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची सुद्धा गप्पा मारतो। तो हा खांद्यावर बसतो, हिंडतो, जातो, परत येतो, बसतो अंगावर, जवळ जवळ हिंडतो आमचे। तुम्हाला आवाज कधी देतो तो? कसं कधी पण सकाळचे उठला ना का मग आवाज देतो तो। संध्याकाळचे जसा त्याला मूड त्याचा झाला तसा आवाज देतो। काय काय आवाज देतो? सगळ्यांना आवाज देतो। इकडून माणसा जातात त्यांना पण दादा काका असं सांगतो। थांबतात त्याच्याशी बाता करतात, मग तो पण त्यांना बाता करतून सांगतो। गेल्या 2-4 महिन्यांपासून हा काल्या म्हणजेच हा कावळा तिथल्या माणसांची बोली बोलू लागलाय। घरातल्या सर्वांना नावानं हाक मारतो। ऋणानुबंध असतात म्हणूनच अनेकदा माणसं असोत वा प्राणी पक्षी आपल्या त्यांच्याशी एक अतूट नातं जुळतं आणि त्यामुळे या काल्याचा लळा सगळ्यांना लागलाय। सध्या तरी काल्याची बोली शहापूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। उमेश जाधव, झी 24 तास, रायगड।